नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत केळीची कापं किंवा भजी। तुम्ही बघू शकता इकडे ताजी केळी आहेत आपल्याकडे। अशा पद्धतीने आपण ती चिरून घेतलेली आहेत स्वच्छ आणि ती मिठाच्या पाण्यात मी 10 मिनिटं ठेवली होती। तुम्ही बघू शकता इकडे आणि मग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत परत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा, केळीची कापं, बेसन पीठ, लाल तिखट, मीठ आणि ओवा। चला तर मग ते आता आपण मिक्स करून घेऊया। सर्वप्रथम मी त्याच्यात टाकलेली आहे ती हळद ॲड करायची आपल्याला। हळद, लाल तिखट, मीठ आणि ओवा हा एकत्र करून आपण चांगला ते मिश्रण मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने इकडे तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये आपण ही कापं हळूहळू सोडत आहोत बघा। ही कच्ची केळी आहेत, खायला एकदम छान आणि सुंदर लागतात ही कापं। तुम्ही पण करून बघा। कोल्हापूरकर, सांगलीकर, सातारकर, कोकणामध्ये इकडे सर्वजण आम्ही बनवतच असतो। ज्या माझ्या मैत्रिणी बघत आहेत त्यांनी करून बघा। हा पदार्थ एकदम साधा, सोपा आणि सिंपल। अशा पद्धतीने आपण सगळी कापं तळून घेतलेली आहेत इकडं आणि दिसायला किती सुंदर दिसते बघा सजावट। आपण त्याच्याबरोबर दिलेली आहे ती खोबऱ्याची चटणी छानपैकी। अशा पद्धतीने ही आपली केळीची कापांची डिश तयार झालेली आहे। कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।